नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। मुंबई नाका पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून गुन्ह्यातील चोरीस केलेले 52 तोळे वजनाचे 46 लाख रुपये किमतीचे दागिने हे हस्तगत केले। मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मनोज विनोद काकरिया यांनी दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी फिर्याद दिली की दिनांक 5 एप्रिल 2025 ते त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या मुंबई येथील घरी सुट्टी घालविण्यासाठी गेले होते। त्यानंतर 7 एप्रिल रोजी दुपारी नाशिक शहर येथील घरी परत आल्यानंतर नाशिक येथे घरी येऊन घर उघडून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। तसेच घरातील एकूण 59,85,300 रुपये सोन्या चांदीचे दागिने व पैसे चोरीला गेल्याचं त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळावर कोणीही तोडफोड केल्याचे दिसून येत नव्हते। त्यावरून सदर गुन्हा हा परिचित इसमाने केला असल्याची शक्यता निर्माण झाली। त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता गुन्हा हा फिर्यादीच्या भाऊजाईने केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले। तपासादरम्यान भाऊजाई ही मुंबई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून तिला ताब्यात घेतलाय। तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने तिच्या मैत्रीण अमृता ठक्कर हिच्या सोबत घरफोडी केल्याचं कबूल केलंय। अमृता हिला गुजरात येथून मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोघींच्या ताब्यातून एकूण 52 तोळे वजनाचे असा एकूण 46 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस पथकाने यशस्वीरित्या राबवली आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।